आणि गेली 2.25 वर्ष आम्ही पाहतोय की हे उलट सरकार आलंय आमच्या विरोधात आणि ह्या ठिकाणी जे स्थानिक जे त्या सरकारकरवी काम करणारा एक्स MLA आहे त्याच्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये रस्त्यानं येणारा फंड थांबला जात आहे. त्यांच्या दबावापोटी मिनिस्टरना वेगवेगळ्या कारणानं सांगून तुम्ही इथं फंड घालू नका, तुम्ही या ठिकाणी हा रस्ता करू नका, अशा पद्धतीचा दडपण आणण्याची बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे. तेव्हा संपूर्ण भाजपाच्या वतीनं आणि प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते झाले नाही त्या सर्व लोकांनी येत्या 24 तारखेला खानापूरला येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोको हा हाती घेणार आहे. तेव्हा सर्वांनी त्या रास्ता रोकोसाठी बरोबर 11 वाजता या ठिकाणी 24 तारखेला बुधवारी सर्वांनी यावं आणि हा रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी आपण सगळे हजर व्हावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार. समस्त खानापूर जनतेला आज एक व्हिडिओ माझ्या समोर आला, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छिते. त्या व्हिडिओमध्ये खानापूर तालुक्याचे आमदार असं म्हणता आहेत की एक्स MLA ज्यांचं काँग्रेसचं सरकार आहे त्या प्रत्येक मंत्र्यांकडे जाऊन इथं रस्ते देऊ नका म्हणून सांगतायत. म्हणून किती हास्यास्पद गोष्ट आहे आणि विचार आहेत बघा. हे सगळेजण तुम्हालाही लक्षात आहे आणि आमदारांनाही मी सांगू इच्छिते, गेल्या वेळेस मी आमदार असताना BJPचं सरकार होतं तेव्हा तुम्ही विरोध केला असेल, तुमची मनस्थिती तुमचा मानसिक विचार तसा असेल, माझा विचार तसा नाही. तसा असताना सुद्धा मी विरोधी सरकार असताना सुद्धा खानापूर तालुक्यासाठी बसस्टँड असू दे, MCHचं हॉस्पिटल असू दे, रस्ते, पाणी, लाईट या सर्व सुविधा माझ्या खानापूरच्या जनतेसाठी हाल होत आहेत म्हणून करून आणल्या होत्या. आज जेव्हा तुमचं काम दिसून येत नाहीये, तुम्हाला तुमच्या निष्कामाची पावती तुम्ही माझ्यावर फाडायचा प्रयत्न करू नका. आमदार साहेब, तुमची एवढंच जर ताकद असेल आणि जनतेने तुम्हाला बहुमत देऊन एवढं निवडून खुर्चीवर बसायला दिलेलं नाहीये, मंत्र्यांकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा. समस्त खानापूर जनता काय, मी पण तुमच्या बरोबर त्यांच्याकडे रस्ते, लाईट, पाणी मागण्यासाठी येते. पण आपल्या कामाचे निष्काळजीपणा असं दुसऱ्यांवर घालू नका. अजून एक सांगू इच्छिते, जेव्हा तुमची मैत्री इलेक्शन करायला DCCला असू दे किंवा MK हुबळीच्या फॅक्टरीच्या इलेक्शनसाठी असू दे, सगळ्या आमदारांबरोबर होऊ शकते, ते पण काँग्रेसचेच आमदार आहेत, काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर तुमची